खिचडी बघतोय आपण सगळे. मी तयारी करून घेतली. एक कांदा मोठा चिरून घेतला, एक मिरची कापून घेतली, पालक चिरून घेतली, अख्खी जुडी आणि लसूण ठेचून घेतलं आहे. तेल तापवायला ठेवलं, तेल आणि तूप मिक्स. आणि मी आपली मुगाची डाळ, पाऊण वाटी मुगाची डाळ आणि पाऊण वाटी तांदूळ ह्यांना एकत्र धुवून त्याला कुकरमध्ये शिजवून घेतलं आहे. तर आता आपण झटपट बघू आपली पालक खिचडी. आपण जिरे, ही मिरची आणि लसणाची मस्त फोडणी देणार आहोत. लसूण आपण चांगला लाल करून घेऊया. लसूण आपला चांगला लाल झाला आहे, त्याच्यावर आपण कांदा टाकूया. कांदा चांगला परतून घेणार आहोत आपण. तुम्हाला माहितीच आहे आपलं आळशी माणसाचं किचन आहे, त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी झटपट लागतात. म्हणून हा कांदा पटकन शिजण्यासाठी मी त्याच्यात मीठ टाकून घेतलं आहे आणि आता मी त्याला परतून घेते. कांदा आपला झाल्यावर मी हळद आणि थोडं लाल तिखट टाकलं आहे, जास्त नाही टाकलं आहे. तुम्हाला हवं असेल तर पहिले फोडणीला तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता. आपल्याला फार तिखट नाही करायचं आहे. तर आपला मसाला परतल्यावर मी पालक टाकते. पालक काही शिजायला फार वेळ लागत नाही, पालक आपल्याला लगेच शिजतो. पालकला परतून घेणार आहे. मित्रांनो, आपलं किचन असं काय फार एक्सपर्ट माणसाचं किचन नाही. आपण मी काय कुकिंगमध्ये फार एक्सपर्ट नाही, पण काम चलो, जेवायला तर सगळ्यांनाच लागतं ना, कुकिंगमध्ये एक्सपर्ट असो नसो. मग फटाफट लवकरात लवकर आणि कमीत कमी कष्टामध्ये आपले पदार्थ कसे होतील, बरं ते पौष्टिक पण असतील, ह्याचं थोडंसं तंत्र सांभाळून मी काय काय बनवण्याचा प्रयत्न करत असते आणि ते तुमच्यावर पण शेअर करते, जेणेकरून जे कोणी माझ्यासारख्या आळशी या लीगमध्ये येतात त्यांना पण उपयोग होईल ना. सो म्हणून आपला प्रयत्न असतो की झटपट होणाऱ्या ते जेवणाला कसं जास्तीत जास्त 20 मिनटं अर्धा तासामध्ये पटकन जेवण झालं आणि गरम गरम मस्त पाण्यात पडलं की कसं जेवायला पण मजा येते आणि आपल्याला फार काय आपल्या शरीराला कष्ट पडत नाहीत. आणि जनरली असं म्हणतात शनिवारची खिचडी खातात. सो बऱ्याच ठिकाणी शनिवारी खिचडी बनवली जाते. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या वगैरे टाकल्या की ती पौष्टिक पण होते. पालक आपला ऑलमोस्ट शिजत आलेलाच आहे. सो मी इथे पाऊण वाटी छिलकेवाली मूगडाळ आणि राईस जो आहे तो शिजवून घेतलेला आहे. तुम्ही साधी मूगडाळ पण घेऊ शकता जसं तुम्हाला आवडतं. तर आपण राईस आता घातलं ह्याच्यावरती, राईस आता आपण मिक्स करूया. आता आपली खिचडी झाली. तुम्हाला घट्ट हवं असेल तर तुम्ही घट्ट पण खाऊ शकता. मी इथे बाजूला गरम पाणी करायला ठेवलेलं, तर मी गरम पाणी टाकून मी थोडी पातळ करणार आहे. अशा प्रकारे आपली सुपरफास्ट एकदम टेस्टी पालक खिचडी पौष्टिक रेडी आहे. वरतून आपण त्याच्यावर मस्त तूप सोडूया. तूप घरात बनवलेलं छानपैकी आणि गरम गरम खायला घेऊया. तर तुम्हाला आमच्या रेसिपीज आवडत असतील, फास्ट जेवण करायला तुम्हाला हेल्प होत असेल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. थँक्यू.